हॅलो नमस्कार, ब्युटी विथ आद्यामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज तुमच्यासोबत एक छान असा लुक मी इथे शेअर केलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। घरीच आपल्याला हेअर स्ट्रेटनिंग कसं करता येईल हे मी इथे शेअर केलेलं आहे। बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्यांनाच आजकाल स्ट्रेटनिंग खूप आवडायला लागलेले आहे। मला सुद्धा स्ट्रेटनिंगचा खूप क्रेज आहे, पण मी अजून केसांना स्ट्रेटनिंग केलेली नाहीये। स्मूथनिंग मला खूप आवडते, कारण त्याच्यामुळे हेअर आपले जे आहे ते व्यवस्थित राहतात, छान हेअरस्टाईल करता येते, दिसायलाही व्यवस्थित दिसतं त्याच्यामुळे। तर मी इथे हेअर स्टिकचं सिरम घेतलेला आहे। केस छान विंचरून घेतले अगोदर, आणि शिवाय माझे केस मी त्या दिवशी धुवून घेतले होते, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे की ज्यावेळी आपण केस धुतो त्यावेळी छान केसांना हेअर स्टिकचं सिरम आपण लावून घ्यायचं आहे। कारण माझे जे केस आहे ना ते थोडेसे फ्रीजी आहे, पण बऱ्यापैकी कंट्रोल झालेले आहे। मी केसांना केस धुवायच्या अगोदर ॲलोवेराचं जेल लावते आणि खोबरेल तेल असतं ते लावून मालिश करते, आणि मग 2 तासानंतर केस धुते। त्यामुळे माझे केस थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत आणि लेंथसुद्धा बऱ्यापैकी आता चांगली झालेली आहे, आणि हेअर फॉलसुद्धा माझा थांबलेला आहे। तर अशा प्रकारे मी ना थोडे केस घेऊन अशी स्ट्रेट करून घेते आहे। आणि हेअर स्टिकच्या सिरममुळे थोडीशी शाईन पण येते केसांना, आणि तुम्ही बघू शकता आपला लुकसुद्धा चेंज होतो, छान वाटतं आपल्याला सुद्धा। आतून एक काहीतरी वेगळं असं फील होतं। कधीतरी आपण आरशात बघतो स्वतःला तर असं वाटतं की हे आपण नाहीच आहोत, आपण एवढं सुंदर दिसू शकतो थोडीशी केसांची रचना जर वेगळ्या पद्धतीने केली तर बघू शकता तुम्ही किती डिफरंट आहे। एका साईडचे मी केस केले स्ट्रेट, आणि दुसऱ्या साईडचं तुम्ही बघू शकता। आता दुसऱ्या साईडचे पण अशा प्रकारे मी करून घेते आहे। दुसऱ्या साईडचा पण मी गुंता काढला आणि अशा प्रकारे हेअर स्ट्रेट करून घेतलेले आहे। तर बघू शकता आपलं हेअर स्ट्रेटनिंग झालेली आहे। मी जास्त वेळ नाही देऊ शकले, कारण थोडीशी गडबड होती माझ्या मागे, पण बघू शकता तुम्ही किती छान आपला लुक तयार झालेला आहे। सगळे केस मी असे मागे घेतले आणि एक क्लिप लावली तरी पण छान दिसतं आणि छान मॅनेज होतात। तर असे मॅनेजेबल केस घेऊन आपण कुठेही जाऊ शकतो, फिरू शकतो अगदी सहज। आणि मग छानसे इयरिंग घातले, आणि मग अजूनच आपला लुक जो आहे तो एव्हरग्रीन असा दिसू लागतो, आणि आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं। तुम्हालाही आवडत असल्यास नक्कीच कमेंट करा, लाईक करा, मला खूप आवडतं। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ तुम्ही जर पाहत असाल तर मनापासून थँक्यू सो मच, असेच कंटिन्यू रहा, थँक्यू। तर गाईज तुम्ही बघू शकता किती सिंपल आपण हेअर स्ट्रेटनिंगचा उपयोग करून आणि हेअर स्टिकचे जे सिरम यूज करून आपल्या केसांना शाईन तर आलेलीच आहे, त्याचबरोबर स्ट्रेटनिंगसुद्धा छान झालेली आहे। गणेश उत्सव असे भरपूर सण आता येणारच आहे, आणि अशा वेळेस आपल्याला जर झटपट रेडी व्हायचं असेल तर व्यवस्थित हेअर लुक आपला असायलाच हवा। तर तुम्ही हा लुक नक्कीच ट्राय करू शकता। अजून मी तुम्हाला दुसरे एक हेअरस्टाईल दाखवते। स्ट्रेटनिंग केल्याच्या नंतरची ही तिसरी हेअरस्टाईल बघू शकता तुम्ही, किती छान आणि सुंदर आपल्याला लुक येतो, यंगर लुक येतो। कॉलेजला जाणार असाल, कुणाच्या बर्थडेला जाणार असाल, किंवा असं सहज बाहेर जाणार असाल तरीसुद्धा ही हेअरस्टाईल तुम्हाला अतिशय गोजरियस लुक असा देऊन जातो। तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच जाऊन सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, प्रेस करा, म्हणजेच येणारे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहू शकता। थँक्यू सो मच।